आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया आमलकी एकादशीची व्रतकथा. एकदा युधिष्ठिरीने भगवान श्रीकृष्णांना विचारले, आपण आतापर्यंत काही एकादशींची व्रतकथा सांगितली, आज आपण मला आमलकी एकादशीची व्रतकथा सांगावी. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, ह्या एकादशीस आवळ्याच्या वृक्षाचे पूजन करतात, तेथे बसून भगवान विष्णूंचे देखील पूजन करतात. असे ह्या आवळा वृक्षाचे श्रेष्ठत्व असल्याने या एकादशीस आमलकी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे व्रत केल्याने 1000 गोदानाचे पुण्य प्राप्त होते व सर्व पापे नष्ट होतात. ही व्रतकथा फार पूर्वी वसिष्ठ ऋषींनी मांधाता राजा सांगितलेली आहे, ती मी तुला सांगतो. फार पूर्वी वैदिक नावाचे एक नगर होते. त्या नगरात चैत्र रथ नावाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक असल्याने दान धर्म व्रतवैकल्ये करीत असे. तो एकादशीचे देखील व्रत करीत असे. त्यामुळे राज्यातील प्रजाजन देखील एकादशीचे व्रत करीत असत. त्यामुळे त्याच्या नगरात कसलीही कमी नव्हती. धन धान्य ऐश्वर सारे काही होते. त्यामुळे राजासहित प्रजाजन देखील सुखी होते. एकदा ही आमलकी एकादशी आली. राजा त्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाजवळ गेला. तेथे आवळ्याच्या वृक्षाचे पूजन केले. धूप दीप नैवेद्य सारे उपचार केले व नमस्कार करीत प्रार्थना केली, हे वृक्षा, तू तर भगवान श्रीरामचंद्रांकडून सुद्धा सन्मानित आहे. ब्रह्मापासून उत्पन्न झालायस. माझा तुला नमस्कार असो. असे पूजन करीत भजन करीत रात्रभर जागरण केले. त्यावेळी तेथे एक शिकारी आला. त्याने हे सर्व पाहिले व तो शांतपणे एका कोपऱ्यात बसून हे सारे पाहत होता. त्यामुळे त्यास अनासाये नामस्मरणाचे श्रवण झाले, जागरण झाले. दुसऱ्या दिवशी घरी गेला, भोजन केले. हे एकादशीचे व्रत त्याच्याकडून घडल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा झाली. कालांतराने त्याचा मृत्यू झाला. त्यास विष्णुलोक प्राप्त झाला. पुढील जन्मी तो विरुरथ नावाच्या राजाकडे जन्मास आला. तेव्हा त्याचे नाव वसुरथ असे त्याने ठेवले. या जन्मात देखील त्यास धन धान्य ऐश्वर सारे काही प्राप्त झाले होते. त्यामुळे तो सुखी जीवन जगत होता. एकदा तो शिकार करण्यास गेला, पण संध्याकाळ झाली तरीही शिकार मिळाली नाही. ती शोधण्यात तो मार्ग भरकटला व आता कुठे जायचे, कसे जायचे असा विचार करीत रात्र काढली. त्यास झोप लागली. त्यावेळी तेथे काही डाकू आले. त्यांनी पाहिले, याच राजामुळे आपल्या माता पित्यांना त्रास झाला आहे. याने आपल्याला बाहेर काढले आहे, म्हणून याचा वध करावा या उद्देशाने त्यावर तलवारीचे वार करू लागले. पण राजास ते लागत नव्हते. हे पाहून सर्वजण आश्चर्य करू लागले. पण तरीही ते त्या वसुरथला राजाला मारण्याचा प्रयत्न करीतच होते. तितक्यात त्याच्या शरीरातून एक देवी प्रकट झाली व तिने त्या डाकूंचा नाश केला. राजा झोपेतून जागा झाला. तेव्हा त्याने समोर पाहिले तर काही डाकू मृत झालेले आहे. यांना कुणी मारले असावे, माझे प्राण कुणी वाचवले असावे असा विचार करू लागला. तेव्हा आकाशवाणी झाली व राजास सांगितले, हे राजा, तू धार्मिक आहेस. आमलकी एकादशीचे व्रत केले. त्याच्या पुण्याईने तू झोपेत असताना तुझ्या शरीरातून एक देवी निघाली व तिने ह्या डाकूंचा वध केला आहे. हे ऐकून त्याने भगवान विष्णूंना प्रणाम केला व पुन्हा आपल्या नगरात निघून गेला. त्याच्या जीवनात सुखाने जीवन जगला व शेवटी त्यास वैकुंठ लोक प्राप्त झाला. अशी ही आमलकी एकादशीची व्रतकथा आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, हे युधिष्ठिरा, केवळ हिच्या कथेचे श्रवण जरी केले तरी देखील सर्व पापे नष्ट होतात. अशी ही आमलकी एकादशीची व्रतकथा स्कंद पुराणात व व्रतशिरोमणी ग्रंथात वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.